फक्त एका डेटवर गेला आणि 35,000 गमावले, असं काही घडलं की कोणाच्याही पायाखालची जमीन सरकली असती. मुंबईसारख्या मोठ्या शहरात एका साध्या डेटच्या निमित्ताने एका तरुणाची अशा प्रकारे आर्थिक लूट झाली की अखेर पोलिसांपर्यंत प्रकरण जावं लागलं. पण खरी धक्कादायक गोष्ट ही की हे प्रकरण फक्त एका तरुणीपुरतं मर्यादित नव्हतं. हे होतं संपूर्ण रॅकेट, ज्यामध्ये सामील होते 1-2 नव्हे तर तब्बल 27 लोक. ही धक्कादायक घटना ऐकून तुम्हीही विचार कराल, आपल्यासोबत असं काही घडू शकतं का? हो, अगदी तुमच्याच सारख्या तरुणांसोबत हे घडतंय आणि म्हणूनच ही गोष्ट ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. घटना पूर्ण ऐका, कारण तुमच्यासोबतही असं घडू शकतं. त्यामुळे सावध राहणं गरजेचं आहे, कारण ही बाब अतिशय गंभीर असून अनेक साधेभोळे तरुण सहजपणे मुलींच्या जाळ्यात अडकतात आणि त्यांच्या लाजाळू स्वभावामुळे इज्जतीची पर्वा न करता फसवले जातात. असाच एक धक्कादायक प्रकार बोरिवलीत राहणाऱ्या 22 वर्षीय तरुणासोबत घडला, जिथे आरोपी तरुणीने मोठ्या प्लॅनिंगने डेटिंग ॲपवर त्याच्याशी ओळख करून घेतली आणि केवळ 2 दिवसात फोनवर थोडीशी बोलचाल करत त्याचा विश्वास संपादन करून त्याला हॉटेलमध्ये भेटायला बोलवलं. मात्र या हॉटेलचा मॅनेजर आणि आरोपी तरुणी यांच्यात आधीच सगळं सेटिंग ठरलेलं होतं. अगदी वेटर, स्टाफ, जेवणाचा मेनू हे सुद्धा ठरवलेलं होतं. तरुण पोचल्यावर आरोपीने त्याच्या भरोशावर महागड्या वस्तू ऑर्डर करून त्याच्याकडून बिल भरवण्याची योजना आखली होती. आणि हे सगळं प्रकार नुकतंच मुंबईच्या बोरिवली भागातून समोर आला आहे. त्या तरुणाला कल्पनाही नव्हती की त्याच्यासोबत काय घडणार आहे. त्याने काही ऑर्डर दिल्या आणि दोघं जेवल्यानंतर जेव्हा तो बिल भरण्यासाठी काउंटरवर गेला, तेव्हा मॅनेजरने त्याच्यासमोर जेव्हा 35,000 रुपयांचं बिल ठेवले, तेव्हा त्याला प्रचंड धक्का बसला. कारण त्यांचं बिल फक्त नाश्ता, दारू, हुक्का आणि एनर्जी ड्रिंकचं होतं. तरुणाने एवढं मोठं बिल बघून नकार दिला आणि विचारलं, आम्ही काय सोनं खाल्लंय का? मात्र हॉटेलच्या स्टाफने त्याच्यावर दबाव टाकण्यास सुरुवात केली. पण तरीही तो माघार घेत नव्हता, म्हणून त्यांनी बिल 5,000 कमी करून 30,000 केलं. आणि आरोपी दिशा समोर असल्यामुळे वाद नको म्हणून त्याने ते पैसे भरले. खरं तर त्या तरुणाला मुळात हे माहीतच नव्हतं की दिशा नावाच्या मुलीनं हे सगळं प्लॅन केलं होतं आणि तीच या संपूर्ण फसवणुकीची मास्टर माइंड आहे. जेव्हा तो घरी पोहोचून ट्रान्झॅक्शन तपासतो, तेव्हा त्याच्या लक्षात येतं की 30,000 पैकी फक्त 15,000च हॉटेलच्या खात्यावर जमा झाले आहेत आणि उरलेले 15,000 कुणाच्या तरी पर्सनल ID वर पाठवले गेले. तेव्हा त्याला दिशा आणि हॉटेल स्टाफवर संशय आला आणि थेट पोलिसांकडे जाऊन तक्रार केली. पोलिसांनी तपास सुरू करताच त्या UPI ID ला ट्रेस केलं, दिशाचे कॉल रेकॉर्ड्स तपासले आणि चौकशीतून संपूर्ण रॅकेट उघडकीस आलं. पोलीस पोचताच हॉटेलचा स्टाफ गप्प झाला आणि एक धक्कादायक रॅकेट समोर आलं, ज्यामध्ये 21 पुरुष आणि 6 मुली सामील होते. त्या दिशासकट हे सगळे मिळून दररोज अनेक तरुणांना अशा प्रकारे फसवत आणि त्यांची आर्थिक लूट करत असत. विशेष म्हणजे हे ठिकाण हॉटेल नव्हतं, फक्त हॉटेल असल्याचं भासून तिथे फसवणुकीचे उद्योग चालायचे. त्या तरुणामुळे पोलिसांच्या हाती हे रॅकेट लागलं आणि स्पष्ट झालं की बिल फक्त 2,000चं असून उर्वरित 35,000 वसूल करून त्यापैकी 50% रक्कम हॉटेलवाला आणि 50% तरुणी विभागून घेत असत. ही बाब नक्कीच गंभीर आहे, कारण अशा प्रकारे अनेक भोळे तरुण मुलींच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून इज्जतीसाठी किंवा संकोचामुळे सगळं काही गमावतात. मित्रांनो, या घटनेतून एक मोठा सामाजिक संदेश मिळतो. डिजिटल दुनियेत जरी नाती जुळत असली तरी त्यामागे फसवणुकीचं सावट अधिक गडद होत आहे. अनोळखी व्यक्तीवर सहज विश्वास ठेवणं टाळा. सोशल मीडियावर किंवा डेटिंग ॲपवर झालेल्या ओळखींकडे सावध दृष्टीने पहा आणि काहीही शंका आल्यास वेळेवर योग्य तो निर्णय घ्या. कारण भावना आणि विश्वासाचं भांडवल करून होणारी ही फसवणूक केवळ तुमचं मनच नाही तर खिशाही रिकामा करू शकते. तर मित्रांनो, या घटनेविषयी आपली प्रतिक्रिया काय आहे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच सत्यकथा जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.